तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी महाग. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ. पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर. डिझेलही 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटर. मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50% वाढ. तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणारं नुकसान यामुळे दरवाढ. वाशी बाजार समितीत भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली. आंबा आणि काजू बागायतदारांचा आज वर्षा बंगल्याच्या दिशेनं एल्गार. सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर शेतकरी आक्रमक. राजू शेट्टी आणि विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार. पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक. बैठकीला शशिकांत शिंदे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि बाळासाहेब पाटील उपस्थित. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. दादांचं काम पुढे घेऊन जाणार. निधीचा वापर करताना पारदर्शकता महत्वाची. डीपीडीसी बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाष्य. नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार. पुनर्परीक्षेचं शुल्क नाही. पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई. खासगी क्लास चालकाच्या घरावरती छापा. परीक्षेआधी काढण्यात आलेला गेस्ट पेपर संचालकांची त्यावरून चौकशी. देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक. संजय राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त. शिंदेंची शिवसेना आंदोलन करण्याची शक्यता. सरकारवर टीका करताना संजय राऊतांकडून भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख. मुंबईत 10% पाणी कपात सुरू. जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यामुळे निर्णय. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,500 तर चांदीच्या दरात तब्बल 20,000ची मोठी घसरण. सोनं जीएसटीसह 1,62,225 रुपयांवर. चांदीसाठी 2,73,980 रुपये मोजावे लागणार. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपी अटकेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पुरुषांच्या टॉयलेटमध्ये टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता. पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर. युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार. ऊर्जा आणि व्यापारावरती विशेष भर राहणार. गौतम अदानींविरोधातील लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याची अमेरिका न्याय विभागाची योजना. अदानींच्या वकिलांनी असामान्य प्रस्ताव ठेवल्यामुळे निर्णय. अमेरिकी करदात्यांच्या पैशांच्या घोटाळ्याचा तपास बंद होण्याची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा. माजी खासदार राजन विचारे यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. नरेश म्हस्के यांची खासदारकी कायम राहणार. शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. मागील अनेक महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी झालेली नाही. कोर्टानं अंतिम युक्तिवादाचा कालावधी निश्चित केला होता. मुंबईच्या पायधुणीमधील मृत्यू प्रकरणात जे रुग्णालयाचा अहवाल सादर. डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू पॉयझनमुळे झाल्याचं स्पष्ट. पोटात गेलेल्या झिंक फॉस्फाईडमुळे फॉस्फिन गॅस तयार झाल्याची माहिती. निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांच्या एसआयआरचा 3रा टप्पा जाहीर. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 30 मे पासून प्रक्रिया सुरू होणार. तर 37,63,00,000 मतदारांची पडताळणी केली जाणार. मान्सूनच्या आगमनासाठी अंदमान समुद्रात पोषक स्थिती. ईशान्य भारत आणि दक्षिण भारताच्या काही राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. तापमानाचा पारा 38 अंशांवर जाण्याची शक्यता. नागरिकांनी दुपारी उन्हात जाणं टाळण्यासोबतच पुरेसं पाणी पिण्याचं हवामान विभागाचं आवाहन.
नागपुरात एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विमानाच्या दुरुस्तीचं काम ठप्प. राजीनामा देऊनही 4 कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यास कंपनीचा नकार. गेल्या 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू. ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आनंद नाडकर्णी यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाचं निधन झालं होतं. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.